नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, देशातील पहिली महानगरपालिका 1687 मध्ये कुठे स्थापन करण्यात आलेली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे 4 मद्रास. देशातील पहिली महानगरपालिका ही मद्रास 1887 मध्ये मद्रास येथे स्थापन करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 2, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्याचे जनक असे म्हणले जातात. प्रश्न क्रमांक 3 आहे, इंग्लंडच्या संसदेतील पहिली भारतीय सदस्य कोण होते? इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दादाभाई नौरोजी हे इंग्लंडच्या संसदेतील पहिले भारतीय सदस्य होते. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. प्रश्न क्रमांक 4, शुद्ध शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पोलीस. पोलीस हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5, समानार्थी शब्द खून या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चिन्ह हा खून शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे जिराफ. जिराफ या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असतात. मित्रांनो, तुम्ही पण प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे किती प्रश्न करेक्ट येत आहे ते नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 8 आहे, पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जळगाव. पाल हे थंड हवेचे ठिकाण जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 9, कार्बन डायऑक्साईडचा उपयोग खालीलपैकी कशामध्ये करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अग्निशामक. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हा अग्निशामक याच्यामध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक 10 आहे, नासा ही संस्था कुठे स्थित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे वॉशिंग्टन. वॉशिंग्टनमध्ये नासा ही संस्था स्थित आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमृत महोत्सव. स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव. प्रश्न क्रमांक 12, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मध्य प्रदेश. पेंच राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13, नीती आयोगाने 2035 पर्यंत कोणत्या राज्याला स्वच्छ ऊर्जा केंद्र बनवण्यासाठी एक ब्लूप्रिंट तयार केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याला नीती आयोगाने 2035 पर्यंत स्वच्छ ऊर्जा केंद्र बनवण्याचे ब्लूप्रिंट तयार केलेले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, 2026 हिवाळी ऑलिम्पिक कोण आयोजित करणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इटली. इटली हा देश 2026 मध्ये हिवाळी ऑलिम्पिक आयोजित करणार आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 19. महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 सदस्य निवडले जातात. प्रश्न क्रमांक 16, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे विभागीय आयुक्ताकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजीनामा दिला जातो. प्रश्न क्रमांक 17, घुमट कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान. राजस्थान या राज्याचे घुमट हे नृत्य आहे. प्रश्न क्रमांक 18, रजत क्रांती ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे अंडे उत्पादन. रजत ही क्रांती संस्था अंडे उत्पादन याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19, टिंबटिंब हा महाराष्ट्र राज्याचा पक्षी आहे. तर प्रश्नाचे उत्तर आहे हरियाल. हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वारणा नदीवर चांदोली धरण आहे. प्रश्न क्रमांक 21, अंजीर पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात कुठे घेतले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजेवाडी. अंजीर पिकाचे उत्पादन हे राजेवाडीमध्ये सर्वात जास्त घेतले जातात. प्रश्न क्रमांक 22, भारतातील पहिला लोहमार्ग कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई ते ठाणे भारतातील पहिला लोहमार्ग आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाचा तलाव प्रदेश म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाचा तलावाला तलाव प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पूर्व विदर्भ. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाचा तलावाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पूर्व विदर्भ. महाराष्ट्रातील प्रदेशाच्या तलावाला पूर्व विदर्भ प्रदेश म्हणून ओळखला जातो तलावाला. प्रश्न क्रमांक 24, बॉक्साईट या धातुकापासून टिंबटिंब हे खनिज निष्कर्षण केले जातात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे अल्युमिनियम. बॉक्साईट या धातुकापासून अल्युमिनियम हे खनिज निष्कर्षण केले जातात. प्रश्न क्रमांक 25, भारत व चीन यांच्या दरम्यानच्या सीमा रेषेला कोणती लाईन म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मॅकमोहन लाईन असे म्हणतात. भारत व चीन यांच्या दरम्यानच्या सीमा रेषेला मॅकमोहन लाईन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 26, भारतातील शेवटची निर्माण झालेले राज्य कोणते? भारतातील शेवटचे निर्माण झालेले राज्य कोणते? तर तेलंगणा राज्य आहे. भारतातील शेवटी निर्माण झालेले राज्य हे तेलंगणा राज्य आहे. प्रश्न क्रमांक 27, विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर. विशालगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी यांच्या नावाची संस्था कोणी केली? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी आणि नावाची संस्था कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर विष्णू शास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या नावाची संस्था ओपन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, पंडिता रमाबाई यांना पंडिता व सरस्वती ही उपमा कोणी दिली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कलकत्ता येथील जनतेने पंडिता रमाबाई यांना पंडिता व सरस्वती ही उपमा दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 30, डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे खरे नाव काय? प्रश्नाचे उत्तर आहे रामचंद्र विठ्ठल लाड. यांना भाऊ दाजी लाड असे म्हणतात. त्यांचे खरे नाव रामचंद्र विठ्ठल लाड हे आहे.